नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जवळपास अर्ध्या जिल्ह्याचे जे फिजिकल आहे मित्रांनो पोलीस भरतीचे, हे जवळपास झालेले आहेत. त्यांचे निकालसुद्धा लागलेले आहेत आणि जवळपास त्यांच्या तारखेसुद्धा एक्झामच्या आलेल्या आहेत. म्हणजे 7 जुलै ही सर्व जिल्ह्याची जवळपास एक्झामची तारीख आहे. ज्यांचं फिजिकल कंप्लीट झालं आहे, ज्यांचं फिजिकल अजून कंप्लीट व्हायचं बाकी आहे, अशांच्या तारखे डिक्लेअर झालेल्या आहे मित्रांनो. तारखे डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे जिथं सर्वात जास्त जागा असतात ते म्हणजे बृहमुंबई. तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे मित्रांनो, ते कधी होणार आहे याबद्दल खूप मोठा संभ्रम आहे, कारण की अजून तारीख समोर आलेली नाही आहे. पण आपण या व्हिडिओमध्ये एक अंदाज बघणार आहे मित्रांनो की कधीपर्यंत डेट येऊ शकते, कारण की तारीख तर आतापर्यंत डिक्लेअर झाली नाही. सर्वजण म्हणत होते की 7 ते 9 तारखेपर्यंत फिजिकल स्टार्ट होऊ शकतं आणि त्याच्यानंतर 2 तारखे ते 3 तारखेला हॉल तिकीट येऊ शकतात. पण आतापर्यंत काही 2 तारीख गेली तरी अजून हॉल तिकीट वगैरे काही आलेले नाही मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 सप्टेंबर, म्हणजे 15 जे सप्टेंबर आहे मित्रांनो, तोपर्यंत ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करायची असं एक लेटर आहे मित्रांनो आलेलं. ते लेटरसुद्धा मी नवीन व्हिडिओ जो बनवेल त्याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला की 15 सप्टेंबरपर्यंत जे मुलं येतं हे सर्व हे ट्रेनिंगला गेलेच पाहिजे. म्हणजे येणारा तुमचा गणेशोत्सव असो किंवा मग विधानसभेचं इलेक्शन असो, हे तुमचं वर्दीमध्ये होणार आहे एवढं तर फिक्स आहे मित्रांनो. तर ज्यांनी मग मुंबईमध्ये CP मुंबईमध्ये फॉर्म भरलेले आहेत ते खूप म्हणजे तारखेची वाट बघत आहे. साहजिक आहे, कारण की सर्व जवळपास जिल्ह्याचे फिजिकल जे झालेले पाऊस असो काही असो, म्हणजे तारखी पोस्टपॉन्ड होऊनसुद्धा किंवा समजा पाणी ग्राउंडमध्ये असतानासुद्धा फिजिकल झालेलं आहे काही काही ठिकाणी. तर मैदानी चाचणीची तारीख मित्रांनो ही काही अजून जाहीर झालेली नाही. स्पष्ट बोलायचं म्हणजे 1-2 दिवसामध्ये नक्कीच जाहीर होईल. तर त्यासाठी मित्रांनो बघा, इथं ग्राउंड जे सुरू होऊ शकतं मित्रांनो असा एक अंदाज आहे, कारण की बघा 7 आणि 14 जुलैला बाकी ठिकाणचे एक्झाम आहेत मित्रांनो आणि काही काही ठिकाणचं फिजिकल पण यामध्ये होणार आहे आणि पेपर पण होणार आहेत 7 आणि 14 जुलैला. त्या दृष्टिकोनातून असं वाटतं मित्रांनो, एक तर 7ला बघा पोलीस शिपाईचे पेपर होणार आहे, 14 तारखेला ड्रायव्हरचे किंवा याचे पेपर होणार आहेत. तर एका हप्त्यामध्ये असं पकडून चला, एका हप्त्यामध्ये किंवा 10 दिवस, 7-8 दिवस किंवा 10 दिवस याच्यामध्ये आपलं CP मुंबईचं जे ग्राउंड आहे मित्रांनो हे 100% सुरू होऊ शकतं. कारण की हे ग्राउंड खूप जास्त वेळ चालणार आहे मित्रांनो. बाकी सारख्या ठिकाणी नाही, कुठं 2 दिवस चाललं, कुठं 4 दिवस चाललं, कुठं 1 हप्ता चाललं आहे, कुठं 5 दिवस चाललं आहे, कुठं 3 दिवसात कंप्लीट झालं आहे. तर नाही मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे मागच्या वेळेस जवळपास 2 महिने फिजिकल चाललं होतं. म्हणजे जवळपास 7 फेब्रुवारीला सुरू झालं होतं, तर 14 म्हणजे एप्रिलला काहीतरी एप्रिलला जवळपास संपलं होतं. म्हणजे 2.25 महिने जवळपास फिजिकल चाललं होतं मित्रांनो. कारण की मागच्या वेळेस जवळपास 6 लाख कॅन्डिडेट होते, तर त्यांचं फिजिकल झालं होतं मित्रांनो. जागा पण तशाच होत्या, 7,500 जागा होत्या आणि ह्यावेळेस 2,500 जागा आहे मित्रांनो शिपाई पदासाठी. तर ह्यावेळेस संख्या कमी आहे कॅन्डिडेटची. मागच्या वेळेस 6 लाख होते, पण ह्यावेळेससुद्धा पण असं म्हणतात की 3.5-4 लाख जवळपास, म्हणजे मुलं आणि मुली पकडून, कारण की जवळपास 1 लाखापर्यंत मुली असतील आणि 3 लाखापर्यंत मुलांचे जवळपास 2,85,000 प्लस मुलांचे फॉर्म आलेले आणि जवळपास 70-75 हजार प्लस मुली आहेत. म्हणजे पकडून झाला की 4 लाख फॉर्म यावेळेससुद्धा आलेले. बघा मागच्या वेळेस 7,000 जागेला 6 लाख फॉर्म होते आणि ह्यावेळेस जवळपास 4 लाख फॉर्म आलेले आहेत. त्याच्यातले तुम्ही 5-50 हजार असे आयरे सोडून द्यायचे, म्हणजे औषध पुनवेला फक्त तयारी करतात असे. पण तरी आपण असं पकडायचं की 3-3.5 लाखासोबत आपली कॉम्पिटिशन राहणार आहे, बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करायची. आता यासाठी त्यांनी मैदानी चाचणीसाठी 3 ग्राउंड फिक्स केलेले आहे मित्रांनो आणि तिन्ही ग्राउंडविषयी आपण माहिती याच्यामध्ये बघणार आहे मित्रांनो. काय काय आहे तर बघा, इथे ग्राउंड आहे मित्रांनो. ग्राउंड असे आहेत की सिंथेटिक ग्राउंड आहे मित्रांनो, कारण की आपल्याला आतापर्यंत मातीत किंवा याच्यात पळण्याची सवय होती, पण आता सिंथेटिक ग्राउंड भेटणार आहे मित्रांनो. हे जे ग्राउंड आहे मित्रांनो हे 1 आणि 2 नंबरचं, 1 आणि 2, हे बघा RPF पोलीस जे असतं ना मित्रांनो, रेल्वे पोलीस, तर त्यांचं एक ग्राउंड आहे मित्रांनो. कुठलं आहे हे मित्रांनो? घाटकोपरचं. हे घाटकोपरचं ग्राउंड आहे, ओके. त्याच्यानंतर झालेलं मित्रांनो बघा, हे एक आणि हे एक. तर हे एक सिंथेटिक आणि हे एक सिंथेटिक आहे मित्रांनो. हे आहे युनिव्हर्सिटी जे आपण दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी, कलिना ग्राउंड म्हणजे मरोलचं. तर हे ग्राउंड ते आहे मित्रांनो आणि हे ग्राउंड आणि हे जे ग्राउंड आहे मित्रांनो, ओके. 1-2 झाले, हे 3, हा 4 झाला आणि हा 5
आणि हे 6 झालं मित्रांनो. तर हे ग्राउंड कुठलं आहे मित्रांनो? हे ग्राउंड आहे कांदिवलीचं. कोणतं आहे? कांदिवली. तर कोणतं आहे? साई कॉम्प्लेक्स. कोणतं आहे मित्रांनो? जे साई कॉम्प्लेक्स आहे ना मित्रांनो, म्हणजे केंद्र शासनाचे जे साईचे जेवढे काही इन्स्टिट्यूट आहेत समजा, तर तिथलं एक ग्राउंड आहे मित्रांनो. हे आणि हे कांदिवलीचं मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर हे कलिना मरीन ड्राईव्हचं आणि हे 2 आहे मित्रांनो घाटकोपरचे. तर असे ग्राउंड आहे मित्रांनो. आता ग्राउंड असे आहेत की सर्व सिंथेटिक आहेत मित्रांनो. काय? ग्राउंड जेवढे आहेत तेवढे सर्व सिंथेटिक आहेत. आता सिंथेटिकचा फायदा काय होतो मित्रांनो? तर जो स्पाईक यूज करतो जो मुलगा, म्हणजे पहिल्यापासून भरपूर मुलं येतं की जे स्पाईकचा यूज करतात मित्रांनो, स्पाईक शूज जे असतात ना, तर याच्यामध्ये तुम्हाला 1600 मीटरमध्ये किंवा मुलींना 800 मीटरमध्ये याच्यात एवढा फायदा होणार नाही मित्रांनो. पण 100% म्हणजे 100 मीटरमध्ये 100% तुमचा फायदा होणार आहे. एक सेकंद का होईना तुमचा फायदा त्याच्यामध्ये नक्की होणार आहे. जे मुलं स्पाईकचा पहिल्यापासून यूज करतात, तर अशा मुलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की स्पाईकचा ज्यांना सराव आहे, आणि ज्यांना सराव नाही, कृपया आता कोणी स्पाईकच्या नादी लागू नका. कारण की स्पाईकच्या जो रनिंग किंवा हे असतं मित्रांनो, तर त्याला प्रॅक्टिसच लागते. आता तुम्ही घेसाल त्याच्यानंतर तुमचा पाय दुखायला लागतील, परत त्रास होईल. त्यामुळे तुम्ही नॉर्मल शूजवर जसे पळता, जास्त करून कोणी सेगाचे वापरता की कोणी प्युमाचे वापरतात, की जे तुम्ही शूज वापरता कोणतेही असू दे, तर ते शूज तुम्ही कंटिन्यू करा. आणि त्याच्यानंतर बघा सिंथेटिक ट्रॅक आहे. तर होईपर्यंत कुठे सिंथेटिक ट्रॅक असेल तुम्हाला प्रॅक्टिस करायला, किंवा हार्ड सरफेस असेल तर तिथं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. खूप जास्त हार्ड करायची नाही, नॉर्मल जॉगिंग वगैरे आणि स्टॅमिना वाढवता या दृष्टिकोनातून. हे सर्व सिंथेटिक ट्रॅक आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी बघा, इथं 1 नंबरमध्ये तुम्ही बघू शकता. इथं 100 मीटरचा हे मित्रांनो, इथे पण इथे 100 मीटरचा ट्रॅक दिलेला आहे, रनिंग ट्रॅक आहे मित्रांनो हा 100 मीटरचा. त्याच्यानंतर इथं पण 100 मीटरचा ट्रॅक आहे मित्रांनो, आणि इथं सुद्धा 100 मीटरचा ट्रॅक आहे. आणि जे मधलं मैदान आहे मित्रांनो, गोळा वगैरे बहुतेक याच्यामध्येच होऊन जाईल. 100 मीटर आणि 1600ला 800ला काही प्रॉब्लेम नाही. फक्त गोळा फेक आहे मित्रांनो. हे जे ग्राउंड दिसतात मध्ये इथं प्रत्येक ठिकाणी, तर इथे तुमचा गोळा फेकसुद्धा होऊ शकतं. तर असे 3 ग्राउंड होतं मित्रांनो, आणि त्याविषयी माहिती बघितली आपण. हे तिन्ही जे ग्राउंड आहे मित्रांनो, हे 400 मीटरचे आहेत. म्हणजे तुम्हाला 1600साठी 4 राऊंड आणि मुलींना 800साठी 2 राऊंड मारणं कंपल्सरी आहे. अंडाकृती आहे मित्रांनो, स्पेस खूप मोठा आहे, त्यामुळे कोणती अडचण येणार नाही. त्या दृष्टिकोनातून खूप चांगले आहे मित्रांनो. तरी आपण अपेक्षा करतो की लवकरात लवकर जे CP मुंबई आहे याचं लवकरात लवकर तारीख डिक्लेअर व्हावी. कारण की आता सर्वच ठिकाणचं एक्झाम जवळपास सुरू होणार आहे. ग्राउंड झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ग्राउंड खूप जास्त दिवस चालणार आहे. कारण की बघा, डेली इथे 7,000 बॉईज घेणार आहे मित्रांनो, आणि जवळपास 3,000 जे मित्रांनो या गर्ल्स घेणार आहेत डेली. तर हे 2 ग्राउंड याच्यापैकी जे मित्रांनो हे बॉयजसाठी राहणार आहे, जिथं 3,500 मुलं डेली ज्यांचं फिजिकल होणार आहे. आणि एका ठिकाणी मुलींचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो, सेपरेट. ओके. तर मुलींचं ग्राउंड जवळपास 3,000 जरी म्हटलं मित्रांनो डेली, तरी 1,00,000 आहेत म्हटलं तरी 1 महिना म्हणजे जवळपास हे ग्राउंड चालू शकतं मित्रांनो. मुलं जवळपास 3,00,000 आहेत असं समजून चाला. आणि डेली जर 7,000 घेणार असतील मित्रांनो, तर जवळपास 40 दिवस एक फिजिकल चालू शकतं. म्हणजे पकडून चाला तुम्ही, एक अंदाज आहे मित्रांनो हा, की एवढे फॉर्म आलेले आहेत. सरासरी धरून चाला तुम्ही की 3,00,000च फॉर्म पकडून चालू आपण. ओके. 3,00,000च फॉर्म जरी पकडले, 3,00,000 जर फॉर्म पकडले मित्रांनो, ओके, 3,00,000 जरी फॉर्म पकडले आणि डेली 10,000 जरी कॅन्डिडेट म्हटले मित्रांनो, तरी किती होतात इथं हे? तरी हे 30 दिवस मित्रांनो आपले काय होणार आहे? डेली 10,000 जरी कॅन्डिडेट म्हणले तरी, डेली 1,000 जरी कॅन्डिडेट म्हणले, ओके, 1,000 जरी कॅन्डिडेट म्हणले मित्रांनो, तरी आपल्याला जवळपास 1,000 नाही, 10,000 कॅन्डिडेट राहणार आहे. माफ करा, 10,000 कॅन्डिडेट राहणार आहे आपले. तर 10,000 जरी कॅन्डिडेट म्हणले मित्रांनो, तर 1 महिना तर पकडून झाला तुम्ही की फिजिकल चालणार आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून 15 ऑगस्टपर्यंत आपला पेपर होऊ शकतो. असं पकडून झाला आपल्याला 1 महिना तयारी करायला मिळणार आहे पेपरसाठी. आणि फिजिकलला 1 महिना तरी फिजिकल हे मुंबईचं चालणार आहे. ओके. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आपल्या मित्रांना शेअर करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ जे येतील मित्रांनो तुमच्यासाठी असंच बनवण्याचा प्रयत्न करेल, तरी सपोर्ट करा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचं कोणाचं फिजिकल असेल त्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.